ची शक्यता आहे। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सल्लागार समितीची काल बैठक झाली। अधिवेशनात प्रस्तावित कामकाजाच्या संदर्भात सरकारसह विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी आपली मतं व्यक्त केली। या सदस्यांनी सार्वजनिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आणि राष्ट्रीय महत्त्वाचे अनेक मुद्दे अधिवेशनादरम्यान चर्चेसाठी सुचवले। आशयघन चर्चा, अर्थपूर्ण सहभाग आणि सर्वोच्च संसदीय परंपरांचं पालन यांच्या महत्त्वावर बिर्ला यांनी भर दिला। सदनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सर्व पक्षांनी संपूर्ण सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। विरोधी सदस्यांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं। मीटिंग है, इसमें जो इम्पोर्टेंट बिल्स और जो हमारा सरकार की तरफ से पेश किया गया उसका टाइम एलोकेशन करना था। टाइम एलोकेशन किया और फिर विपक्ष के लोगों ने भी कुछ सुझाव दिए हैं, सुझाव हमने नोट किए हैं। दरम्यान कामकाज सल्लागार बैठकीत परदेशी योगदान विनियमन कायदा सुधारणा विधेयकावरील चर्चेसाठी 4 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे। याखेरीज प्राप्तिकर सुधारणा विधेयक, न्यायाधीशांच्या संख्येशी संबंधित विधेयक, जन्म आणि मृत्यू नोंदणी विधेयक आणि वंदे मातरम संबंधित विधेयकावर चर्चेसाठी 4 तास निश्चित करण्यात आलेत। तर MSME विधेयकावरच्या चर्चेसाठी 5 तासांचा अवधी ठरवण्यात आला आहे।